ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की सायलीने आणि पूर्णा आजीने प्रतिमा आत्याच्या अंगावरती ती गोधडी पांघरल्याच्या नंतर प्रतिमा आत्याला आता जुन्या काही गोष्टी आठवायला लागतात। तिला आठवायला लागतं की कशा पद्धतीने जेव्हा ती लहान असताना तिचे आई बाबा गेले तेव्हा पूर्णा आजीने तिला स्वतःच्या घरी आणलं आणि स्वतःची मुलगी म्हणून सांभाळलं आणि किती तिची काळजी घेतली, कसं तिला शांत केलं, प्रत्येक वेळी समजून घेतलं, प्रत्येक वेळी मायेने जवळ घेतलं। आता ह्या सर्व गोष्टी जेव्हा तिला आठवतात त्यावेळेस ती खूपच जास्त भावुक होऊन गेलेली असते। आणि मग प्रतिमा आत्या आता उठते आणि पूर्णा आजीला घट्ट मिठी मारत म्हणते, पूर्णाई खरंच आठवत आहेत मला माझे जुने क्षण। आता पूर्णा आजीना जेव्हा प्रतिमा आत्या मला माझे जुने क्षण आठवत आहेत पूर्णाई असं म्हणते तेव्हा पूर्णाई खूपच खुश होऊन जाते। तर प्रतिमा आत्या त्या गोधडीवरून मायेने हात फिरवत म्हणत असते, पूर्णाई ही गोधडी माझ्यासाठी तूच शिवली होतीस ना? मी 7-8 वर्षांची असताना माझे आई बाबा गेले तेव्हा मी कोणाकडेच जायला तयार नव्हते, तेव्हा तू मला तुझ्या घरी आणलं होतंस आणि तेव्हा तू मला झोपवत होतीस पण मला झोपही लागत नव्हती, म्हणून मग नंतर तू माझ्यासाठी ही गोधडी बनवलीस आणि मला सांगितलंस की यामध्ये माझी आई आहे म्हणून। आता हे सगळं जेव्हा ते सगळ्या बोलत असतात तर आता ऐकून सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं। थोडा वेळ असाच निघून जातो। नागोबाला मात्र ह्या सर्व गोष्टी काही माहीतच नसतात। नागोबा हा त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि आता त्याच्यापर्यंत ही खबर पोहोचलेली असते की मधुभाऊ हे हळूहळू बरे होत चाललेले आहेत आणि आता ते शुद्धीवरती सुद्धा यायला लागलेले आहेत। आता इथे नागोबाला जशीच ही खबर मिळते त्याला खूपच जास्त टेन्शन येऊन जातं आणि आता तो विचार करायला लागतो की नाही, काहीही झाला तरी तो म्हातारडा, तो ठेरडा शुद्धीवर येता कामा नये, कारण जर तो शुद्धीवरती आला तर माझं जगणं मुश्किल होईल। जगणं मुश्किल काय, मला जगताच येणार नाही, कारण मला तुरुंगात जाऊन बसावं लागेल। नाही, काहीही झालं तरी त्या ठेरड्याला शुद्ध येता कामा नये। तो तसाच कोमातच राहिला पाहिजे किंवा डायरेक्ट ढगात पोहोचला पाहिजे। ढगात पोहोचला तर ते माझ्यासाठी जास्त उत्तम राहील। मग यासाठी मला मदत एकच व्यक्ती करू शकते आणि ती म्हणजे महिपत, असा विचार आता नागोबाच्या मनामध्ये येतो। मग नागोबा ताबडतोब महिपतला कॉल करतो आणि मग आता तो महिपतला सांगत असतो, महिपत एक काम कर, तो जो म्हातारडा आहे त्याला आता जिवंत ठेवला पाहिजे असं मला वाटतच नाहीये, तर आपण आता त्याचा गेम वाजवून टाकूया। तू तुझ्या एखाद्या माणसाला कामाला लाव आणि थेट म्हाताऱ्याचा श्वासच बंद करून टाक। नाही म्हणजे एकदा का त्या म्हाताऱ्याचा श्वास बंद झाला की माझ्या डोक्यावर तो शुद्धीवर आला आणि कोणाला काही कळलं, ही जी टांगती तलवार लटकलेली आहे ती कायमची निघून जाईल आणि मला जरा शांत झोप लागेल। जेव्हापासून तो म्हातारडा बरा होतोय अशी खबर कानावरती येते ना, तेव्हापासून माझं जीणं नुसतं हराम झालंय। त्यावर महिपत हा म्हणायला लागतो, नागराज शेठ, अहो आपण व्यवहारी माणूस, आपला हिशेब असतो कामाचा प्रत्येक। नाही, आपण त्या म्हाताऱ्याचा गेम केला बी असता, पण कशापायी करायचं त्या म्हाताऱ्याचा गेम? नाही काय ना, तुम्ही अजून आपलं एक पण काम केलेलं नाहीये। इतकं साधं काम सांगितलं होतं तुम्हाला, फक्त त्या चिचुंद्रीच्या मोबाईलमधला तेवढा व्हिडिओ डिलीट करा, पण ते सुद्धा साधं तुम्हाला जमलेलं नाहीये। मग जर तुम्ही आपल्यासाठी एक पण काम करू शकत नाही तर मग तुमच्यासाठी आम्ही एवढी मोठी रिस्क उचलायची कशाला? नाही, गरज काय हो म्हणतो आम्हाला तुमच्यासाठी ही एवढी मोठी रिस्क उचलण्याची, त्यामुळं आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही। त्याबरोबर नागराज म्हणत असतो, अरे महिपत पण माझं ऐकून घे, मी प्रयत्न केला होता पण आता तिने ती व्हिडिओ दुसरीकडे कुठे सेव्ह केली होती, त्याला मी काय करणार? त्यावर महिपत म्हणतो, हां मग तेच की, थोडक्यात काय, तुम्हाला जमलेलं नाहीये, विषय संपला ना नागराज शेठ, उगाच कशाला विषयाला वेगळं वळण लावताय आणि वाढवताय विषय। आपल्याला जमणार नाही म्हटलं म्हणजे आपल्याला जमणार नाही, तुम्हाला हे काम कुणाकडनं करून घ्यायचं आहे त्याच्याकडनं घ्या, असं म्हणत नागराज
हा आता बोलत असतानाच महिपत फोन कट करतो. तसा नागराज म्हणतो, हा महिपत ना. इतक्यात आता तो मागे वळतो तर त्याला मागे सुमन काकी दिसते. आता सुमन काकी त्याला हेच सांगायला आलेली असते की प्रतिमा वहिनींना भूतकाळ आठवतोय. पण आता नागराजला ती महिपत बरोबर फोनवर बोलताना ऐकते आणि तिथेच थबकते. आता बिचारी सुमन काकी पुन्हा एकदा खूपच जास्त घाबरलेली असते. तिचे हातपाय थरथरायला लटपटायला लागलेले असतात. तसा नागोबा लगेचच तिला म्हणतो, किती वेळा सांगितलंय तुला, किती वेळा सांगितलंय सांग ना. मी खोलीत असताना खोलीत असंच यायचं नाही आणि खोलीत मुळात नॉक करून येतात. एवढे बेसिक मॅनर्स नाही आहेत का तुझ्यामध्ये सुमन, की आता हे सुद्धा तुला त्या ज्युनियर के जी आणि सिनियर के जीच्या मुलांना शिकवावं लागतं तसं शिकवायचं आहे. त्याबरोबर आता सुमन काकी म्हणते, अहो आपल्या खोलीत येताना कोण नॉक करतं. त्यावर नागराज हा तिला म्हणतो, आपली खोली, कोणाची खोली, कोण तू. लक्षात ठेवायचं, हे घर, ही खोली सगळं माझं आहे. हे सगळं माझ्या दादाचं आहे आणि माझ्या दादाचं जे आहे ते माझं सुद्धा. पण तुझं याच्यामध्ये काहीसुद्धा नाही आहे, समजलं ना. भिकारडी, येताना लग्न करून तर काही आणलं नाहीस, काय हुंड्यात आणलंयस हे घर, म्हणजे माझं घर आहे म्हणे, निघीकडनं चालती हो. त्याबरोबर सुमन काकी बिचारी रडायला लागते. तसा लगेचच नागोबा म्हणतो, झालं, आणि या नळाला तर तुझ्या 24 तास पाणी असतंच. जाऊ दे, मला ना तुझं तोंड बघण्यात सुद्धा इंटरेस्ट नाही आहे, मीच जातो बाहेर. आणि मग आता नागोबा हा एवढी चिडचिड करतो, बडबड 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 करत राहतो आणि मग तो आता रागारागात शेवटी तिकडनं निघून बाहेर येतो. आता नागोबा हा बाहेर आल्यावर पुन्हा आतमध्ये जातो आणि सुमन काकीला सांगतो, लक्षात आहे ना मी काय सांगितलंय ते, तुझ्या भावाची मुलगी हैदराबाद, आठवत आहे ना. नाही म्हणजे विसर पडला असेल तर पुन्हा आठवण करून देतो. तुझ्या भावाची एकुलती एक मुलगी हैदराबादमध्ये शिकायला आहे. रात्री लेट नाईट ती घरी पोहोचते, कारण ती जॉबसुद्धा करते शिकता शिकता. उद्या जर हैदराबादसारख्या शहरात तिचं काही बरं वाईट झालं ना तर नाही ग चालणार. तुझ्या दादाला आणि वहिनीला तर हार्ट अटॅक येईल, हार्ट पेशंट आहेत ना ते, म्हणून काळजी वाटते त्यांची, लक्षात ठेव. एवढं बोलून आता तो तिकडनं निघून जातो. आता नागोबा तिकडनं निघून गेल्यावर बिचारी सुमन काकी रडत बसलेली असते. सुमन काकीला या सर्व गोष्टींमुळे खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. सुमन काकी आता रडत असते, देवाला म्हणत असते की देवा, माझ्याच नशिबात हे सगळं का रे लिहिलंस, माझंच नशीब असं फुटकं का बरं केलंस, माझ्या नशिबात हा असा नवरा का दिलास, कशासाठी, यांना एवढं वाईट वागायची, क्रूर वागायची काय गरज आहे, का वागतात हे असं लोकांबरोबर, का म्हणून हे लोकांना इतका त्रास देतात. ज्या माणसामुळे आपलं घर फुटेल हे माहिती आहे त्या माणसाबरोबर यांची एवढी एकी का. इतक्यात आता प्रतिमातेच्या लक्षात येतं की बराच वेळ झाला पण सुमन घरात कुठेही दिसत नाही आहे. एरवीची सुमन घरामध्ये भिंगरी पायाला लावल्याप्रमाणे फिरत असते, ती सुमन आज चक्क खोली बाहेरही आलेली नाही आहे. मग सुमन काकीच्या खोलीत प्रतिमात्या येते. आता बघते तर काय, सुमन काकी रडत असते. प्रतिमात्या तिला विचारायला लागते, सुमन काय ग, काय झालं, तू का रडतेस. सुमन काकी म्हणते, नाही हो वहिनी, रडू कशाला, डोळ्यात काहीतरी गेलं बहुधा. त्यावर प्रतिमात्या म्हणते, माझ्याशी खोटं बोलशील सुमन, काय झालंय सांग. मग सुमन काकी सांगायला लागते, काय सांगू तुम्हाला वहिनी, अहो ज्या माणसामुळे माझं घर उद्ध्वस्त झालं, ज्या माणसामुळे कित्येक लोकांना त्रास होतो, या अशा माणसाबरोबर माझ्या नवऱ्याची मैत्री आहे आणि त्याच्याशी मैत्री असल्यामुळे सतत नागराजची चिडचिड होते. त्याबरोबर प्रतिमात्या लगेचच सुमन काकीला म्हणते, सुमन तू काय बोलतेस, मला नाही कळत आहे. हे बघ, कोण आहे तो माणूस, कुठला आहे, तू मला जर व्यवस्थित सांगितलंस तर मग मला कळेल ना. त्याबरोबर मग लगेचच आता ती सुमन काकीला विचारते, कोण आहे तो माणूस, तुला माहिती आहे का, बोल ना सुमन. मग सुमन आता तिला म्हणते, मी तुम्हाला फोटोज दाखवते ना सरळ, आणि ती आता महिपतचा फोटो सुमन काकीला दाखवते आणि म्हणते, हा बघा, हा आहे तो माणूस, याच्यामुळे माझ्या संसाराची राख रांगोळी होत आली, याच्यामुळे माझा नवरा माझ्याशी प्रेमाने सोडा धडसुद्धा बोलत नाही. अहो सतत वाद होतात आमच्या दोघांमध्ये या महिपतमुळे. यानेच प्रताप भाऊजींवरती खोटे आरोपसुद्धा लावले होते ड्रग्ज सप्लायचे. त्यानंतर सायलीच्या वडिलांना, मधुभाऊंना सुद्धा यानेच अडकवण्याचा प्रयत्न केला होता याच्या त्या नालायक मुलीला सोडवण्यासाठी. आता महिपतचा फोटो बघितल्यावर प्रतिमात्याला त्रास व्हायला लागतो.
तर इकडे लगेचच आता सुमन काकी रविराज काकांकडे येते आणि रविराज काकांना सांगते, प्रतिमा वहिनी बघा ना कशा करतायत रविराज भाऊजी. रविराज काका प्रतिमाकडे येतात, प्रतिमाला पाणी वगैरे पाजलं जातं आणि मग आता ते विचारतात, प्रतिमा काय झालं, याचा फोटो बघून तू अशी हायपर का झालीस. आता रविराज काका तिला काहीच सांगत नाही की याचा भूतकाळ काय. तशी प्रतिमा आत्या म्हणायला लागते, रविराज अहो यानेच तर माझ्या तोंडावरती जळतं लाकूड मारलं होतं. त्या दिवशी आपला अपघात झाला. आपण अर्जुनच्या वाढदिवसावरनं घरी येत होतो. वाढदिवसावरनं घरी येत असताना चुकून रस्त्यामध्ये आपल्या गाडीला धडक लागली मोठ्या टेम्पोची आणि मग आपण खाली दरीत कोसळलो. मग तुम्ही बेशुद्ध होतात, मी शुद्धीवर होते आणि अचानक येऊन या माणसाकडे मी मदत मागत असताना याने माझ्या चेहऱ्यावर जळतं लाकूड मारलं. त्याबरोबर आता नागोबाला मात्र प्रतिमाला भूतकाळ आठवलाय या गोष्टीची अजिबातच खबर नसते, कारण तो त्याच्या विश्वामध्ये मग्न असतो. तो याच विचारांमध्ये गुंतलेला असतो की महिपत हा स्वतःला काय समजतो, नाही माझी मदत हा करणार नाही तर मग कोण करणार. आतापर्यंत जितके काही कांड आम्ही उपसलेत ते सगळे सोबत उपसलेत आणि आता जर हा मला असं एकटं पाडणार असेल तर मग याचा आणि याच्या मैत्रीचा मला उपयोग तरी काय. नाही, आतापर्यंत मी याला प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे, सोबत केली आहे. ते काय याच्यासाठी का की याने माझ्या अडचणीच्या काळात मला असं एकटं टाकावं. नाही, काहीही झालं तरी आता मी महिपतकडनं माझं काम करून घेणारच. किंवा आता सध्या त्या महिपतच्या मागे पडण्या अगोदर मला त्या ठेरड्याचं काम तमाम केलं पाहिजे. कोणाला ना कोणाला हाताशी धरावंच लागेल आणि त्या ठेरड्याला गचकवावं लागेल. जोवर तो ठेरडा गचकत नाही तोवर माझ्या डोक्यावरची टांगती तलवार काही सुटणार नाही. आणि एकदा का माझ्या डोक्यावरची टांगती तलवार सुटली की मग ह्या महिपतचं काय करायचं आहे ते मी बरोबर बघून घेईन. हा विसरत असला तरी ह्याची मुलगी साक्षी मेलेली नाही आहे तर जिवंत आहे आणि तुरुंगाच्या बाहेर आहे. ही गोष्ट फक्त त्याला आणि मलाच माहिती आहे. त्याला वाटतंय की तो मला खोटं पाडून मला एकटं टाकून जिंकेल डाव, पण नाही, मी त्याला असा कधी जिंकूच देणार नाही. जर ह्याला अद्दल घडवली माझ्याबरोबर हे वागण्याची तर मी सुद्धा नागराज नाही. तर दुसरीकडे आता सायली ही खोलीमध्ये बसलेली असते आणि आता बसल्या बसल्या अचानक तिला चिंच खाण्याची खूपच जास्त इच्छा होते. सायली आता स्वयंपाकघरात येते पण स्वयंपाकघरात चिंच नसते. मग आता सायली ही लिंबू कापते आणि लिंबू चाटत उभी राहिलेली असते. आता लिंबू चाटत असताना ती जिभेवरती चिंच आहे अशी चव आणण्याचा प्रयत्न करत असते आणि एकटीच हसत असते. इतक्यात तिकडे कल्पना येते. आता कल्पना आल्याबरोबर सायलीला विचारते, काय गं काय करते स्वयंपाकघरात. आता सायली ही कल्पनाला तो लिंबू दाखवत नाही. ती आता तो लिंबू स्वतःच्या डाव्या हातात घेते आणि म्हणते, काही नाही हो आई, अशीच जरा स्वयंपाकातली आवराआवर करावी म्हणजे घरातली असा विचार केला. संध्याकाळी पसारा होतो ना सगळ्या स्वयंपाकाचा. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, लपवतेस काय. मग सायली तिला तो लिंबू दाखवते. त्याबरोबर आता लिंबू सायलीला खावासा वाटतोय असं कल्पनाला वाटतं. कल्पना म्हणते, लिंबू खावा वाटतोय का गं तुला. त्यावर सायली म्हणते, नाही म्हणजे ते तसं काही नाही आहे अहो ते. मग आता लगेचच कल्पना म्हणते, अगं वाटत असला तर चांगली गोष्ट आहे की ही. त्यावर सायली म्हणते, अहो नाही आई. त्यावर कल्पना म्हणते, पण एक मिनटं नाही, गेल्या वेळी आम्हाला वाटलं होतं तुला चिंच खावीशी वाटते, तसंच याही वेळेस तुला सहज खावंसं वाटत नाही आहे ना. नाही, गेल्या वेळेस उगाच आमचा गैरसमज झाला होता, तसं काही नाही आहे ना यावेळेस तरी कन्फर्म आहे ना. त्यावर सायली म्हणत असते, आई अहो तुम्ही मला मध्ये बोलायला फट तर द्या. मी तेच सांगते तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाही आहे. मला फक्त चिंच खाण्याची इच्छा झाली म्हणून मी चिंच खाते. अहो मला लहानपणापासून अगदी खूप लहान असल्यापासून चिंच खूप आवडते. पण आज घरामध्ये चिंच नव्हती, चिंच संपली होती. मग चिंचाची चव भाग व्हावी म्हणून मी लिंबू कापला आणि लिंबू चाटत होते. आंबट खावं वाटलं ना म्हणून काहीतरी आंबट खात होते. त्याबरोबर आता इकडे लगेचच कल्पना ही म्हणायला लागते, सायली तू पण ना काहीही करतेस. आणि ती आता सायलीला हसते. त्याबरोबर इकडे प्रतिमा आत्यांना रविराज काकांनी शांत वगैरे केलेलं असतं आणि त्यानंतर आता सायलीच्या वेळी प्रतिमा आत्या जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांना सतत चिंच खावीशी वाटायची ही गोष्ट प्रतिमा आत्यांना आठवते. प्रतिमा आत्या आता सुमन काकीला विचारते, सुमन आपल्या घरामध्ये चिंच आहे का गं. त्यावर सुमन काकी म्हणते, हो वहिनी आहे ना. मग प्रतिमा आत्या म्हणते, मला देशील का. मला ना चिंच खाण्याची खूपच जास्त इच्छा होती.
त्याबरोबर आता सुमन काकी ही लगेचच चिंच घेऊन येते आणि प्रतिमाला देते. त्याबरोबर प्रतिमा म्हणत असते, सुमन तुला माहिती आहे का, ज्यावेळी मी तन्वीच्या वेळी गरोदर होते त्यावेळेस चिंच खायचे, मला चिंच किती आवडायची, आठवतंय तुला? त्याबरोबर आता सुमन काकी म्हणते, हो वहिनी आठवतंय ना. इतक्यात तिकडे रविराज काका येतात. रविराज काकांना सुद्धा प्रतिमा सांगायला लागते, रविराज तुम्हाला आठवतंय का, मी जेव्हा तन्वीच्या वेळी गरोदर होते तेव्हा मला किती चिंच खाव्याशा वाटायच्या, त्या सतत असं वाटायचं चिंच खावी, तुम्ही माझ्यासाठी किती चिंच आणायचात. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, प्रतिमा तुला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो रविराज मला हळूहळू सगळं आठवायला लागले. त्यावर हे ऐकून रविराज काका खूपच खुश होतात आणि ते म्हणायला लागतात की आता मला माझी जुनी पूर्वीची प्रतिमा लवकर परत मिळेल अशी हळूहळू खात्री वाटायला लागली. प्रतिमा एकदा का तुला सगळा भूतकाळ आठवायला लागला ना की बास, त्यापेक्षा जास्त मला काहीच नको आहे. त्याबरोबर आता सुमन काकी म्हणत असते, हे अगदी खरं प्रतिमा वहिनी, तुम्ही पूर्वीसारख्या व्हाव्या ही एवढीच काय ती फक्त भाऊजींची इच्छा आहे. तुम्ही एकदा का पूर्वीसारख्या छान झालात ना की मग बघा, मग दुसरं रविराज भाऊजींना काहीच नको. बरोबर बोलते ना मी भाऊजी? त्यावर रविराज होकारार्थी मान हलवतो. तर इकडे सुमन काकी ही म्हणायला लागते, बरं वहिनी मी एक काम करते, आज तुम्हाला एवढं छान काहीतरी आठवलं आहे ना तर संध्याकाळी काहीतरी गोडाधोडाचं करते. तुम्हाला काय वाटतं भाऊजी, करू ना संध्याकाळी गोड काहीतरी खायला? त्याबरोबर आता रविराज काका काही बोलत नसतात, कारण ते त्यांच्या विचारामध्ये मग्न असतात. आता त्यांच्या मनात हाच विचार सुरू असतो की प्रतिमाने सरळ महिपतचं नाव कसं काय घेतलं, महिपतने खरोखर प्रतिमाच्या चेहऱ्यावर ते जळतं लाकूड मारलं असेल का, की कोणी दुसरी व्यक्ती असेल आणि प्रतिमाला काहीतरी वेगळं वाटत असेल. तर दुसरीकडे आता सायली ही सुद्धा तिला चिंच खावीशी वाटते आणि तिला चिंच किती आवडते हे घरातल्या सगळ्यांना सांगत असते. थोडक्यात काय, प्रतिमा आत्या आणि सायली ह्या दोघींची ही सुद्धा सवय अगदी सारखीच निघालेली असते. त्यानंतर मग आपण आता पुढे पाहतो की हळूहळू करून प्रतिमा आत्याला एक एक गोष्ट आठवत चाललेली असते. हळूहळू ती आता तिच्या भूतकाळातल्या गोष्टी, भूतकाळाच्या आठवणी ताज्या करत चाललेली असते. तर इकडे हे सगळं नागराजला मात्र माहीतच नसतं. नागराज मात्र ह्या सर्व गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त असतो. तो आता मधुभाऊंचा गेम कसा करायचा ह्याच विचारांमध्ये मग्न असतो. त्याला काहीही करून मधुभाऊंना संपवायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरचं संकट दूर होईल. पण त्या बावळट्याच्या लक्षात हेच नाही आहे की जरी त्याची एका संकटापासून सुटका होणार असली तरीसुद्धा दुसरं संकट प्रतिमा त्यांच्या भूतकाळ आठवण्याच्या रूपात त्याच्यासमोर येऊन ठेपलेलं आहे. किंबहुना त्याला ही गोष्ट माहीतच नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.